आमदार आदित्य ठाकरे मुंबईतील आणि खास करून वरळीतील मराठी माणसांचा म्हणजे बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। सर, सततचा पत्रव्यवहार, तुम्ही केलेलं 2 दिवसाआधीचं ट्विट आणि आत्ताचं काय नेमकं संपूर्ण वाद? नाही, एक निश्चित आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे की म्हाडाच्या माध्यमातून इथे टाटा असेल, पुढे एल&टी, पुढे शहापूरजी, ह्या सगळ्या आपण इमारती पाहतो आणि ही जी इमारत आहे टाटा कॅपॅसिटीनी बांधले, म्हाडाने इथे काम केलेलं आहे। सगळेच इथे जे कामगार आहेत, अधिकारी आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण आज आपण पाहता दर्जेदार इमारत इथे उभी राहिलेली आहे। अनेक वर्ष जे स्वप्न होतं इकडच्या स्थानिक रहिवाशांचं, मग प्रचार करताना देखील आणि मग निवडणुकीच्या आधी नंतर देखील जेव्हा जेव्हा इथे यायचो, त्यांचं एकच होतं, आम्हाला हक्काची घरं पाहिजेत, दर्जेदार घरं पाहिजेत। आसपास आपण जाऊन पाहाल, चाळीचं वातावरण अप्रतिम असतं, सणावारी वगैरे, पण आता आत राहू नाही शकत। जवळपास 100 वर्षाच्या एवढ्या ह्या इमारती झालेल्या आहेत आणि नवीन इमारतीमध्ये येण्यासाठी आता लोक उत्सुक आहेत। आम्ही 2-3 जे प्रयत्न केले, ते एक होतं म्हणजे स्थानिकांचं कमीत कमी बाहेर जाणं, आजूबाजूच्याच ट्रान्झिटमध्ये जाऊ शकतील। काही लोकांना की टू की मिळतंय, आजूबाजूला शाळा असतात, आपल्या कामं असतात, तर ते सगळं कुठेही त्यांना काही गैरसोय होऊ नये। दुसरं म्हणजे लवकरात लवकर ही इमारत हो, आणि पॉश इमारत आपण पाहता झालेली आहे। आता माझी हीच इच्छा आहे आणि विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की लवकरात लवकर हा कार्यक्रम घ्यावा, कारण गणपती बाप्पाच्या आधी आम्हाला इथे गृहप्रवेश करायचा आहे। तुम्हाला वाटतंय का गणेशोत्सव हा वरळीकरांचा या बीडीडीतच होईल का? सर, हे तर पूर्ण तयार आहे, सरकार तयार असेल तर होईल। आणखी एक महत्वाचा मुद्दा की मुंबईत एक घर असावं हे प्रत्येकाची इच्छा असते, पण यंदा मुंबईत टॉप व्ह्यू घर मिळणार आहे, काय नेमक्या भावना आणि तुमचं मत? काही लोकांनी त्यावेळी देखील थोडी शंका, आणि ठीक आहे ते नैसर्गिक की आम्ही वरच्या एवढ्या इमारतीमध्ये कसं राहायचं, पण मराठी माणसांनी बुटक्याच इमारतीत राहायचं का? कधी पॉश बिल्डिंगमध्ये जायचं नाही का? आपलं वर्चस्व आपल्या शहरावर असायलाच पाहिजे, आणि म्हणून आपण पाहते वरतून गेल्यानंतर कोस्टल रोड वगैरे सगळं आजूबाजूला दिसतंय। आणि मी आज आमचे मुंबईचे सगळे आमदार बोलवले होते, कारण त्यांच्या देखील मतदारसंघांमध्ये असंच काहीतरी चांगलं घडू शकेल, आणि मुंबईमध्ये असेल, इतर शहरांमध्ये असेल, पॉश इमारतीमध्ये आपला स्थानिक मूळ मुंबईकर मराठी माणूस जाऊ शकतो। सततचा आरोप असायचा तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारवर की तुमच्यामुळे मराठी माणूस बाहेर गेला, हे त्याला उत्तर समजावं की मराठी माणसाला थांबवलं? आम्ही त्या प्रश्नाकडे पण लक्ष देत नाही आणि उत्तर देण्याची गरजही नाहीये। आपण पाहताय मुंबई लुटण्याचं काम हे आता महायुती सरकार करतंय। मुंबईमध्ये जर मुंबईची महापालिका असेल, त्याला जोपासण्याचं काम असेल, पुढे नेण्याचं काम असेल, ते आम्ही केलेलं आहे। अति शेवटचा प्रश्न आहे, माणिकराव कोकाटे यांचा अद्यापही राजीनामा जो आहे तो झालेला नाही, कसं बघतात या सगळ्यांकडे? सिक्वेन्स लागलाय का ह्याच्यावर बघायला लागेल। आमच्याशी बोलण्यासाठी खरं तर अगदी रमीमध्ये आपण जर पाहिलं तर टोला जो आहे तो कृषी मंत्र्यांना दिलेला सिक्वेन्स लागले की नाही हे बघावे लागेल। पण आता मुंबईत हक्काचं घर, तेही वरळी बीडीकरांच्या पुनर्वसनाचं घर लवकरच मिळेल असा आशावाद आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। गणेशोत्सवापूर्वी ह्या चाव्या मिळत असं सुद्धा मत मांडलेलं आहे। त्यामुळे आता ह्या वरळीकरांना, ह्या बीडीडी वासियांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या गणेशोत्सवाआधी मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।